श्रीषासाठी मला होममेड काजळ बनवायचं होतं, तर मी पहिला प्लॅन केला तर तो फ्लॉपच गेला. बराच वेळ वेट केला पण काही काजळ बनले नव्हते. मग मी दुसरा प्लॅन रेडी केला. वाटीमध्ये तूप घेतले आणि कापसाच्या गोळ्यामध्ये एक 4 बदाम मी ऍड केलेले आहेत आणि ते डीप करून घेतले आहेत तुपामध्ये अजून थोडा वेळ. अजून 4 बदाम घेतले, ते तुपामध्ये डीप करून ठेवले होते. गॅसवर ते थोडेसे ते जाळून घेतले आहेत. आणि हा असा मी जुगाड केला होता, पण ह्याचा काहीच उपयोग झाला नाही. कारण ती एवढी जास्त फ्लेम कमी होती की त्या प्लेटवरती ती फ्लेम पोचलीच नाही. माझा असाच अर्धा तास टाइमपासमध्ये गेला. मी वेट करत होते, बापरे माझं किती काजळ बनेल वगैरे असं. नंतर मी चमचा त्या जाळावरती पकडला आणि त्याच्यामध्ये जे काजळ बनलं आहे ते खरंच एकदम परफेक्ट बनलं आहे. ते एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडंसं तूप ऍड केलं आहे. आणि मी जे इमॅजिन केले होते की खूप जास्त काजळ बनेल, तर असं काही झालं नव्हतं. एकदम थोडंसं काजळ बनलेलं आहे. बरं, एवढी मेहनत करून पण ते काजळ बनले ह्यामध्येच मी खुश आहे.